सातारा पालिकेच्या माध्यमातून करंजे पेठ येथे साकारण्यात येत घरकुल योजनेला मतकर झोपडपट्टी वासियांनी विरोध दर्शवला आहे। घरकुल योजनेसाठी 7 लाख रुपये आम्ही भरणार नाही आणि आमची जागाही सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली असून याबाबतचे निवेदन प्रशासक तथा मुख्य अधिकारी अभिजित बापट यांना देण्यात आले आहे। झोपडपट्टी वासियांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी सातारा पालिकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना आकारला येत आहे। 1958 सदनिका असणारा हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा घरकुल प्रकल्प आहे। लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रति 7 लाख रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे, तशी कल्पना पालिकेकडून देण्यात आली होती। सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच पालिकेने योजनेचे काम हाती घेतले। प्रारंभी ही अट मान्यही करण्यात आली, मात्र आता काही झोपडपट्टी वासियांनी 7 लाख रुपये भरण्यास असमर्थता दर्शवली आहे। मंगळवारी दुपारी येथील बहुतांश नागरिकांनी पालिकेत धडक घेऊन मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले। निवेदनात नमूद केले आहे की झोपडपट्टी वासीय काबाड कष्ट करतात, त्यांना कर खर्च चालवण्यासाठी दररोज कसरत करावी लागते। यात 7 लाख रुपये ही रक्कम त्यांच्यासाठी खूप मोठी आहे। बँकांमधून कर्ज घेतले तरी ते फेडताना अनेकांचे नाकी नऊ येणार आहेत। कर्जावरील व्याजदरही अफाट आहे, त्यामुळे झोपडपट्टी वासी आहे त्या जागेवर सुखी आहेत। कोणालाही 7 लाख रुपये भरून घरकुल नको, पालिकेच्या कोणत्याही अटी आम्हाला मान्य नाहीत। कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांबाबत पालिका प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।